नमस्कार सर्वांना. परीक्षा एका महिन्यावर येऊन ठेपली आहे, परंतु तुमचा रिस्पॉन्स 10% 20% दिसतोय. चॅनलला सबस्क्राईब नाही, लाईक नाही व MCQ व्हिडिओ पण बघत नाहीत. चला तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर सुरू करूया आजचा PPTला. प्रश्न क्रमांक 68. सशक्तीकरण म्हणजे काय? ऑप्शन बघा तुमच्यासमोर. व्यक्ती किंवा समुदायाला स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम करणे. 2. फक्त आर्थिक मदत करणे. 3. फक्त लोकांना नोकरी देणे. 4. फक्त लोकांना शिक्षण देणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. व्यक्ती किंवा समुदायाला स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम करणे. PPT क्रमांक 5 मधील आपण आजचा शेवटचा व्हिडिओ पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 69. समुदाय विकास म्हणजे काय? ऑप्शन बघा. एखाद्या विशिष्ट समुदायाचा सर्वांगीण विकास करणे. 2. फक्त आर्थिक विकास करणे. 3. फक्त शैक्षणिक विकास करणे. 4. फक्त आरोग्य विकास करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. एखाद्या विशिष्ट समुदायाचा सर्वांगीण विकास करणे. प्रश्न क्रमांक बघा 70. भारतात स्वयंसेवा आणि समाजसेवेला प्रोत्साहन देण्यात कोणत्या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे? ऑप्शन बघा. 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 2. इंडियन रेड क्रॉस सोसायटी. 3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. 4. नीती आयोग. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. इंडियन रेड क्रॉस सोसायटी. मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर माझे व्हिडिओ बघत असताल, परंतु आपण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरता, लाईक करायला विसरता. प्रश्न क्रमांक 71 पहा. सेवाग्राम आश्रम स्थापन करण्यासाठी आणि ग्रामीण भागात सामाजिक कार्याला सक्रियपणे प्रोत्साहन देण्यासाठी कोणाला ओळखले जाते? ऑप्शन बघा तुमच्यासमोर. पंडित जवाहरलाल नेहरू. 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3. महात्मा गांधी. 4. डॉक्टर सुभाष चंद्र बोस. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 72. भारतात व्यावसायिक सामाजिक कार्य शिक्षण आणि पद्धतीचा उदय कोणत्या दशकामध्ये झालेला आहे? ऑप्शन बघा. 1910चे दशक, 1940, 1960, 1980. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. याचं उत्तर सर्वांना यायला पाहिजे होतं, कारण की याच्या अगोदर हा प्रश्न झालेला आहे. प्रश्न क्रमांक 73 पहा. भारतातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान खालील गोष्टींमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करते. ऑप्शन बघा. 1. ग्रामीण भागातील शिक्षण. 2. ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. 3. ग्रामीण भागात आरोग्य सेवा. 4. शहरी वाहतूक. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. ग्रामीण भागात आरोग्य सेवा. प्रश्न क्रमांक 74. भारतातील सूक्ष्म वित्त आणि सामाजिक उद्योजकता क्षेत्रात त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी कोण ओळखले जाते? ऑप्शन बघा. डॉक्टर वर्गीस कुरियन. 2. डॉक्टर अमर्त्य सेन. 3. कैलास सत्यार्थी. 4. मोहम्मद युनुस. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. डॉक्टर मोहम्मद युनुस हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75 पहा. सामाजिक कार्याच्या क्षेत्रात मूलभूत मूल्य काय आहेत? बघा. ऑप्शन. नफा वाढवणे, सामाजिक न्याय, व्यक्तिवाद. 4. स्पर्धा. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. सामाजिक न्याय हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणते सामाजिक कार्याचे मूलभूत गृहीतके आहेत? ऑप्शन बघा. प्राथमिक ध्येय वैयक्तिक लाभ. 2. क्लायंट सेवांचे निष्क्रिय प्राप्तकर्ते असले पाहिजेत. 3. लोकांमध्ये बदल करण्याची क्षमता असते. 4. सामाजिक कार्य ही प्रामुख्याने नोकरशाही प्रक्रिया असते. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. लोकांमध्ये बदल करण्याची क्षमता असते. प्रश्न क्रमांक 77 पहा. सामाजिक कार्याचा तात्विक पाया यावर भर देतो. बघा. ऑप्शन. हुकुमशाहीवाद. 2. पितृत्ववाद. 3. लोकशाही आणि मानवतावाद. 4. अभिजातता. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक
3 लोकशाही आणि मानवतावाद. मित्रांनो, तुम्ही चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर या गोष्टी करून घ्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी अधिक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करेल. प्रश्न क्रमांक 78 पहा. सामाजिक कार्यात नैतिक पद्धतीसाठी कोणते नैतिकता मार्गदर्शक म्हणून काम करते? ऑप्शन बघा. कॉर्पोरेट नीतिशास्त्र संहिता 2, कायदेशीर नीतिशास्त्र संहिता 3, NASW ची नीतिशास्त्र संहिता 3, 4 वैद्यकीय नीतिशास्त्र संहिता. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, NASW ची नीतिशास्त्र संहिता. प्रश्न क्रमांक 79 पहा. सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका काय आहे? ऑप्शन बघा. वैयक्तिक नफा वाढवणे, 2 उपचार प्रदान करणे, 3 सामाजिक बदल आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे, 4 कायदे लागू करणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सामाजिक बदल आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80 पहा. सामाजिक कार्याच्या तत्वज्ञानाचा अविभाज्य भाग कोणता आहे? ऑप्शन बघा. स्वकेंद्रितता, 2 परोपकार, 3 अनन्यता, 4 स्पर्धा. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 परोपकार. प्रश्न क्रमांक 81 पहा. सामाजिक कार्यात आत्मनिर्णयाचे तत्व म्हणजे काय? बघा, ऑप्शन तुमच्या समोर आहेत, त्याच्यातील योग्य उत्तर निवडायचं आहे आपल्याला. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 क्लायंटना त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल निवड करण्याचा अधिकार आहे. हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82 पहा. सामाजिक कार्य हस्तक्षेपाची कोणती पद्धत व्यक्तीच्या समस्या सोडवण्याची कौशल्य आणि सामना करण्याची यंत्रणा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते? ऑप्शन पहा. वकिली, 2 केस मॅनेजमेंट, 3 संकटकालीन हस्तक्षेप, 4 समुपदेशन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 समुपदेशन. प्रश्न क्रमांक पहा 83. सामाजिक कार्यात नीतिमत्तेच्या संहितेला प्राथमिक उद्देश काय आहे? ऑप्शन बघा. सामाजिक कार्यकर्त्याच्या कृतीवर मर्यादा घालणे, 2 एजन्सीच्या हिताचे रक्षण करणे, 3 जबाबदारी आणि नैतिक पद्धती सुनिश्चित करणे, 4 सामाजिक कार्यकर्त्यामध्ये स्पर्धा वाढविणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 जबाबदारी आणि नैतिक पद्धती सुनिश्चित करणे हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आपण एक सामाजिक कार्यकर्ता MAW चे विद्यार्थी आहात. मी पण एक MAW चा विद्यार्थी आहे. आपल्यासाठी मी नवीन MCQ चे प्रश्न तुमच्यासमोर सादर करीत आहे. पण तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब व लाईक हे कमी प्रमाणात दिसून येत आहे. तरी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक बघा 84. खालीलपैकी कोणते सामाजिक कार्यकर्त्याचे कार्य नाही? ऑप्शन बघा. भावनिक आधार प्रदान करणे, 2 वैयक्तिक उपचाराचे व्यवस्थापन, 3 क्लायंटच्या हक्कासाठी वकिली करणे, 4 क्लायंटच्या गरजाचे मूल्यांकन करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 वैद्यकीय उपचाराचे व्यवस्थापन हे कार्य नाही. प्रश्न क्रमांक 85 पहा. सामाजिक कार्यातील पर्यावरणीय दृष्टिकोन यावर भर देतो? ऑप्शन बघा. वैयक्तिक पॅथॉलॉजी, 2 पर्यावरणीय घटकाचे महत्त्व, 3 कौटुंबिक गतिशीलतेचे बहिष्कार, 4 सांस्कृतिक विचारांचा अभाव. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरणीय घटकाचे महत्त्व. प्रश्न क्रमांक 86 पहा. सामाजिक कार्याकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन व्यक्ती आणि समुदायावर सामाजिक संरचना आणि धोरणात्मक प्रभाव समजून घेण्यावर केंद्रित आहे? ऑप्शन बघा. क्लिनिकल सोशल वर्क, 2 मायक्रो लेवल सोशल वर्क, 3 मायक्रो लेवल सोशल वर्क, 4 क्रायसिस इंटरव्हेन्शन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मायक्रो लेवल सोशल वर्क. असे प्रश्न वाचताना याच्यात ऑप्शन 2 सारखेच आहे, पण या दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत, ते तपासून घ्या. प्रश्न क्रमांक 87 पहा. सामाजिक कार्यात व्यक्ती पर्यावरण दृष्टिकोन यावर भर देतो? 1 केवळ व्यक्तीच्या अंतर्गत संघर्षावर लक्ष केंद्रित करणे, 2 पर्यावरणाच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करणे, 3 व्यक्ती आणि त्याच्या वातावरणातील परस्पर संवादाचा विचार करणे, 4 व्यक्तींना एकाकी घटक म्हणून पाहणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 व्यक्ती आणि त्याच्या वातावरणातील परस्पर संवादाचा
विचार करणे. तुम्ही आजच माझ्या व्हिडिओला बघत असताल तर प्रथमतः आपण सबस्क्राईब करा चॅनलला. प्रश्न क्रमांक 88 पहा. सामाजिक कार्यातील कोणते नैतिक तत्व क्लायंटच्या सर्वोत्तम हितासाठी कार्य करण्याच्या कर्तव्यावर भर देते? बघा ऑप्शन स्वायत्तता, परोपकार, गैरअपायकारकता, 4 न्याय. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 परोपकार. प्रश्न क्रमांक 89 पहा. सामाजिक कार्यातील ताकद आधारित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. ऑप्शन बघा क्लायंटच्या कमकुवतपणा ओळखणे, 2 क्लायंटची ताकद ओळखणे आणि त्यावर भर देणे, 3 क्लायंटना त्याच्या समस्येसाठी दोष देणे, 4 सक्षमीकरणाऐवजी धर्मादाय सेवा प्रदान करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 क्लायंटची ताकद ओळखणे आणि त्यावर भर देणे. मित्रांनो, आणखीन एक सोशल वर्कर या पदाची झालेली परीक्षा पुणे येथील, त्याची पण आपल्याला एक्झामचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचे व्हिडिओ तयार करायचे आहेत, जेणेकरून मी तुम्हाला व्हिडिओ तयार केल्याच्या नंतर लगेच दिसेल याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न क्रमांक 90 पहा. सामाजिक कार्य वकिलीचे प्राथमिक ध्येय काय आहे? ऑप्शन बघा यथास्थिती राखणे, 2 शक्तिशाली गटांचा हिताचे रक्षण करणे, 3 सामाजिक न्याय आणि असमानतेला प्रोत्साहन देणे, 4 वैयक्तिक लाभ वाढवणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सामाजिक न्याय आणि समानतेला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 91 पहा. क्लायंटच्या योग्य संसाधने आणि सेवांशी जोडणे म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याची कोणती भूमिका असते? बघा ऑप्शन थेरपिस्ट, केस मॅनेजर, संशोधक, वकील. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 केस मॅनेजर. मित्रांनो, आणखीन 500+ MCQ आपले राहिलेले आहेत, जेणेकरून मी जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुमचा प्रतिसाद पण माझ्यासाठी योग्य असणे अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 92 पहा. सामाजिक कार्य संशोधनाचा प्राथमिक उद्देश काय आहे? ऑप्शन बघा तुमच्या समोर आहेत, त्याच्यातील एक योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला. ऑप्शन क्रमांक 3 आहे पुराव्यावर आधारित सराव आणि धोरणाची माहिती देणे, हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93 पहा. सामाजिक कार्यातील गोपनीयतेचे तत्व म्हणजे काय? ऑप्शन बघा तुमच्या समोर आहेत, त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सामाजिक कार्यकर्त्यांनी क्लायंटच्या माहितीची गोपनीय माहिती जपली पाहिजे. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणते मूल्य सामान्यतः सामाजिक कार्याशी संबंधित नाही? बघा ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि उत्तर पण तुमच्या समोर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95 पहा. सामाजिक कार्यपद्धतीमध्ये खालीलपैकी कोणता ट्रेंड उदयास येत आहे? बघा ऑप्शन पारंपरिक समुदाय केंद्र, 2 दूरस्थ ऑनलाईन समुपदेशन सेवा, 3 केवळ कार्यालय आधारित समुपदेशन, 4 रुग्णालय आधारित सेवा. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 दूरस्थ आणि ऑनलाईन समुपदेशन सेवा. मित्रांनो, आणखीन 500+ MCQ माझ्याकडे उपलब्ध आहेत, तेवढे व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करेल. जर तुम्ही मला माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी मदत केली तर मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याची मदत तुमच्यासाठी करेल. प्रश्न क्रमांक 96 पहा. जागतिकीकरणाचा सामाजिक कार्य शिक्षण आणि सरावावर कसा परिणाम झालेला आहे? बघा ऑप्शन तुमच्या समोर आहेत. ऑप्शन 1, 2, 3, 4. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम सामाजिक कार्यकर्त्याची मागणी वाढली आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97 पहा. सामाजिक कार्याचा कोणता दृष्टिकोन उपेक्षित समुदायांना त्यांच्या स्वतःच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करण्यावर केंद्रित आहे? ऑप्शन बघा वर खाली दृष्टिकोन, 2 मालमत्ता आधारित समुदाय विकास, 3 धर्मादाय आधारित दृष्टिकोन, 4 वैद्यकीय मॉडेल. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मालमत्ता आधारित समुदाय विकास. प्रश्न क्रमांक 98. सामाजिक कार्याच्या उदयोन्मुख ट्रेंडमध्ये ट्रॉमा इन्फॉर्म्ड केअर यावर भर देतो.
ऑप्शन बघा तुमच्या समोर आहेत. याच्यातील योग्य उत्तर तुम्हाला सांगतो मी. प्रश्न ऑप्शन क्रमांक 3, आघाताचे परिणाम ओळखणारी ताकद, प्रतिसाद देणारी काळजी प्रदान करणे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99, सामाजिक कार्यातील शक्ती आधारित दृष्टिकोनाचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत? ऑप्शन बघा तुमच्या समोर आहेत. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, क्लायंटना त्यांच्या विद्यमान ताकदीवर भर देण्यात सक्षम करणे. मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून घ्या, जेणेकरून मी आणखीन जे 500+ MCQ राहिलेले ते करण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी करेल. तुमचे लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब वाढले तर. प्रश्न क्रमांक बघा 100, LGBTQ समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कोणत्या उदयोन्मुख सामाजिक समुदायाशी संपर्क साधू शकतात? बघा ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि उत्तर पण तुमच्या समोर आहे. मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे, जेणेकरून जेवढा जास्त होईल तेवढं MCQ सोडवण्याचा प्रयत्न, पाठांतर करण्याचा प्रयत्न हे तुम्हाला करायचा आहे. याच्यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लिंग आणि लैंगिक अल्पसंख्याक लोकसंख्या हे याचं योग्य उत्तर आहे. तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढील भागामध्ये आपण पुणे येथील झालेल्या सोशल वर्कर या पदाची जी एक्झाम आहे त्या एक्झामचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.